नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश घोगरे। मी आज शेतामध्ये पाणी भरतोय। चिकलठाणा परिसरातून बीड रोड म्हणजे या ठिकाणी असं भरपूर काही असं पाण्यासारखं आहे। जंगल आपले एक जुना रोड आहे आणि त्या रोडामध्ये वडाची झाडं खूप आहे बघा, मोठे मोठे। तर त्या वडाच्या झाडात म्हणजे एक असं शेव म्हणून एकदम भारी आहे। कुठल्याही अडचण समजा तुम्हाला असं वाटतं असं की आज भरपूर ऊन आहे, आज आपण कुठेतरी सावलीत बसूया, तर यासाठी आपण ते भरपूर काही वडाची झाडे बघा तुम्हाला दिसत आहे, मोठे मोठे खूप सावली रोडला असं। म्हणजे सिटीमध्ये आता कसं आहे, सिटीमध्ये आपण राहतो तर आपल्याला असं कुठं बाहेर जायचं म्हणलं आपण विचार करतो की आपल्याला आज कुठेतरी आपण फिरायला जाऊ, पण आपण विचार करतो की आपण कुठं जायचं फिरायला। आज आपलं एकदम असं व्यवस्थित गार्डनसारखं असं गार्डन टाईप एक आपल्याला कुठं भेटेल। तर बघा, चिकलठाणा परिसरामध्ये भरपूर ठिकाणी की असं की साई टेकडी आहे। देवळामध्ये गेले तुम्ही तर तुम्हाला काय भेटतं, साईबाबा भेटतं दर्शन साई टेकडीमध्ये। त्याच्यानंतर असं डोंगर वगैरे खूप असं म्हणजे भरपूर काही आहे बघायसारखं। तर आपला विषय चालू होता बघा, गावाला पाणी भरायचं होतं। तर समजा आता हे जे शेत असतं, हे बघा हे शेत आहे खालीवर आहे, थोडं क्रॉस आहे। आता पाणी इकडनं पाणी बंद आहे आणि पुढं चालू आहे बघा पाणी, हे बघा हे पुढं पाणी चालू आहे। तर इकडं ज्या ठिकाणी पाणी येत नसेल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हे असे हे घालायचे वळण। हो, तर हे असे वळण घातल्यानंतर आपण स्वतः आपण म्हणजे बघायचं आहे की पाणी जातं आहे की नाही। सर्वांना पाणी मिळणे आवश्यक असते। तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। जय जवान जय किसान।